सापडतंय का? अरे नाही ना. अरे थांब, तोडशील ते. आता काय करायचंय? थांब जरा, मी मँडीच्या टूलकिट मध्ये काही सापडतंय का बघतो. बघ मी जरा बघतो इथं. हा तांडेल काय येडास का? काय काय करलास तू बाजूला सर, मना माझा काम करू देऊ. कसलं काम? तू चक्क हातोडा घेऊन गाडीची काच फोडायला निघालायस? आता गाडीची चावी नाही, तुम्ही दुसरा काय करणार? मी म्हणतो तुम्ही काच फोडा, मग गाडी कशी सुरू होते ते मी बघतो. तू काय वेडा आहे का? याडाचा या टॉस्कर पडल्यागत करायलास. झाला मी ज्याचा करावा भला तो म्हणतो मांजाच खरा. आता गाडीची चावी नाही म्हणजे तुम्ही डोसक्याला हात लावून बसला होता ना, म्हणून मी विचार केला की आपण आपला डोसका चालवावा. नाही नाही नाही, तू काही करू नको. जे करायचं ना आम्ही करतो. हा जा तिकडे जेवणाचं बघ जा. जेवण कधीचा तयार आहे. मी आपला रिकामा बसलो होतो ना, म्हणून मी इथं आलो. आता गाडीचा दार उघडायला चावीच पाहिजे असं काय नाही. कसं आहे ना, ह्याच्यात लोखंडाची पट्टी घातली की दार उघडता येतो. पण तसा करायला का जाऊ नका. एकदा का दार उघडलं ना, मग कठीण काय नाही. त्या चाकाच्या खालच्या इकडच्या वायरी तिकडं, तिकडच्या वायरी इकडं जोडल्या तर गाडी सुरू व्हायला टाइम कितीचा लागतो. आता मनाचा काही येण्यासारखा सुचला तर मी बोललो, तुम्ही आपला ह्या करा नाही का त्या करा सोडा. काय तुला कळलं? मला काहीच कळलेलं नाही. हा बोलता बोलता बोलून गेला का आपल्याला जाता जाता आयडिया देऊन गेला. तांडेल तांडेल येऊ. तांडेल तांडेल तांडेल. अरे ये बरं झालं आला रे. खूप बोर झालं. मग तू काय घेणार आहेस? चाव्या दे. काय चाव्या दे चाव्या. तुझी ही ऍक्टिंग बघण्यात इंटरेस्ट नाही मला. चाव्या द्यायचं. अरे काय काय बडबडतोस तू? कसल्या चाव्या? गाडीच्या चाव्या. आत्ता नाही का बाबूरावला टॅप करून तू सगळ्यांच्या गाडीच्या चाव्या घेतल्यास? दे चाव्या दे. मी आता ऐकून घेतो म्हणून तू काय पण बडबडणार का? मी शेवटचं सांगतोय तुला, चाव्यात दे. सॉरी, माझ्याकडे चाव्या नाही आहेत आणि मी पण तुला हे शेवटचं सांगतोय, परत विचारायचं नाही. चाव्या नाही आहेत? नाही आहेत. तू काय बघ अति होते. जी गोष्ट मागून मिळत नाही ती खेचून कशी घ्यायची माहिती मला. हे अति होतं. हे काय? मुकाट्याने चाव्या परत दे. हे माझ्याकडे नाहीच आहेत चाव्या असं म्हणाला होतंस. हे बघ मी तुला शेवटचं सांगतोय, तू या भंगडीत पडू नकोस, नाहीतर विनाकारण आपल्यामध्ये वाद होतील. ते कधीच सुरू झाले तरी तुझ्यामुळे. मला वाटलं होतं एवढ्या वर्षानंतर भेटतोय आपण, बदलला असशील, सुधारला असशील, पण नाही रे. कसाच आहेस अजून आतल्या गाठीचा. आपला हा ग्रुप कोणामुळे फुटला माहितीये तुला? तुझ्यामुळे. तू पण किती पाण्यात आहेस ते माहितीये मला. जास्त शहाणपणा नको करू. तू काही बोल रे, मला काही फरक पडत नाही. फक्त आता चल माझ्या बरोबर बाहेर. पुढे या चाव्या मी सायलीच्या हातात देणार. तू सगळ्यांसमोर सायलीची माफी मागायची, सॉरी म्हणायचं सायलीला. काय? मी सॉरी म्हणायचं सगळ्यांसमोर? कुणाला? सायलीला? काय संबंध? अरे तू काय कॉलेजमध्ये आहेस का रे? म्हणजे तुला हिरो बनायला मी विलन व्हायचं? तुला सॉरी म्हणावं लागेल मित्रा.
चल ये, मी वाट बघतोय. चीअर्स. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू यार. नाही म्हणजे फक्त मलाच नाही, आम्हाला सगळ्यालाच तुझा अभिमान वाटतो. आता बघ ना, कोणी आपल्यामध्ये IT मध्ये आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी आणि काय करतंय. पण आपल्या ग्रुपमध्ये ना तू एकमेव आहेस ज्याचा पेपरमध्ये फोटो आलाय. पोलीस तुझ्या मागावर आहेत ना, बरोबर ना? आता नाही म्हणू नकोस. ते म्हणजे काय आहे, मी ना पेपरमध्ये बातमी वाचली आहे. तुझे काही कांड केलंस ना, ते सांगू का सगळ्यांना? हे जे काही तू बोलतोयस ना ते सगळं खोटं आहे. पोलिसांनी उगाच फसवलं मला. हो, मग सांगू सगळ्यांना? हं? बोल ना, आता का गप्प आहेस? हा? अरे मगाशी तर काय काय बडबडत होतास. मला जे मागून मिळत नाही ते मला खेचून घ्यायला चांगलंच जमतं. माझं पण तसंच आहे, फक्त मी खेचून नाही खेचून घेतो. दे रे. पडले असता. थँक्यू. एन्जॉय. बाबूरावने कुठली वार सांगितली होती? ट्रॅक्टरचं सगळं वेगळं असते, गाडीचं काही कळना. राहण्या काय करतोय तू? अरे इकडची का तिकडची कुठलीच वार कळना गाड्या. ये इकडे, मी बघतो. अरे काय यार बघ. ए टिक्या, हा खायला काय आहे का? अरे रात्रीचं खायचं नसतं. मार खायचंय? हा ये इथं. नको नको, मी इथेच बरं आहे, मला भीती वाटते. अरे कसला घाबरतोय गाड्या? अरे नको, मी इथे थांबतो. अरे, ना. ये इथे. अरे जरा मदत कर मला. ये. अरे, थँक्स यार, खूप तहान लागली होती. मला माहिती होतं. ऐक ना, मी काय म्हणतो, तू थांब ना, मी सोडेन तुला नंतर. नाही रे अभ्या, नको, मला जायला हवं. सायली निघाली म्हणून तू जातेस ना, बरोबर? नाही नाही, तसं काही नाहीये. बाळाची खूप काळजी वाटते रे आता. अगं मग मी आहे ना, मी काळजी घेईन. नको घे. ऐ ग, हा, कळ आली एकदम. थांब थांब, तू शांत बस, मी हे करतो. हे बघ, इथे इथे. हा, हा. बरं वाटते का तुला? हो ठीक आहे. हे पाणी घेतो. याचं काय चाललंय ना कळतच नाही. स्वतःच्या गर्लफ्रेंडला पण एवढी ट्रीटमेंट नसेल दिली आहे आणि नाही. अरे तुझ्याशी बोलते ना मी. अनुषा, लक्ष कुठे आहे तुझं? काही लोक 10 वर्ष झाली सुधारण्याचं नावच घेत नाही आणि तू आल्यापासून बघते शांत शांत शांत. आलोच मी. हा, हो. ए टिक्या, नको फार घासू नको, पेट घेतील. गाडी सुरू होऊ दे, गाडी सुरू होऊ दे, गाडी सुरू. अरे मोबाईलला रेंज होत नाही बाबा. एकदा आपलं लग्न होऊ दे, शेतामध्येच मोबाईल टॉवर बांधतो की नाही बघ. कपडे.
नीच माणूस. चिअर्स. तुम्हाला काय कळलं का नाही? तुमचा तो विकी शेठ जो गाडी सुरू करायच्या मांग लागलाय. काही नाही रे, ती सायली शेजारी म्हणून शायनिंग मारतो. त्याला काय करायचं ते करू दे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुला कॉलेज मधलं विकी आठवतो ना? एक नंबरचा जिद्दी आणि जुगाडू. तो काही करू शकतो. आणि आता काय सायली त्याच्या बाजूला आहे म्हटल्यावर प्रेस्टिजचा इश्यू आहे त्याच्यासाठी. काहीतरी शहाणपणा करणार आणि जुगाड करणारच काहीतरी तो. काय म्हणला? तुमचं विकी शेठ आणि जुगाडू? अरे तो कसला डॉमलाचा जुगाडू? जुगाड कसा करतात ना तो मना विचारा. अरे रिक्षाचं इंजिन बैलगाडीला लावून बैलगाडी चालवणार माणूस मी. काय समजली हो? पण त्या विकी शेठला ना गाडीतला काय पण कळत नाही. शेवटी मला ना त्या सगळ्यांची दया आली. मी पुढे झालो आणि मग चावी नसताना दरवाजा कसा उघडायचा, गाडी कशी सुरू करायची याची झलक पण दिली. पण जो आता ती गाडी कशी सुरू होत नाही ते मी पण बघतो. काय मूर्खच का रे? तुला कोणी नको तो शहाणपणा करायला सांगितलं होता? आपण असं बोलायचं नाही, असा पण मला कोणी सांगितलं नव्हता. यात मांजा काय चुकला? ए आब्या, जाऊ दे ना. खरंच मूर्ख आहेस तू. इथून कोणी जाऊ नये म्हणून तुला चावण्याला सांगितले होते ना? आपण खरंय पण एक शब्दही बोलू नकोस. इथून कोणी निघून गेलं ना तर याद राख, तुझं काही खरं नाहीये. पण काय करू? काहीही कर, काहीही कर, पण ते सगळे इथेच थांबले पाहिजेत. चला. मी काय म्हणतो आब्या, आपण चला ठीक आहे. स्वस्त पोचल्यावर कॉल कर बरं का. सावकाश जा. ए पोरीन लो काळजी घ्या जरा. ए रोहिणी काळजी घे. बाय बाय. जा. अरे चल चल जा जा. हिला बघ हिला बघ. कॉंग्रॅच्युलेशन. आज तुम्ही जाताय. अरे पोरांनो बालांनो काय करताव काय तुम्ही? आम्ही निघतोय. मला पण माहिती आहे. अरे पण जाताना काय काल गेलं बघता की नाही? आणि आता तो राहू काल चालू आहे. ते आम्हाला काही माहित नाही, पण आम्ही थांबणार नाही आता. आम्ही निघतोय. हो हो, चला ना निघूया. चल. म्हणजे बाय आता तुम्ही रस्ता बघितला ना, त्याच रस्त्यावर रातच्या टायमांना लुटणारी टोली फिरते. आणि एखादी गाडी जर त्यांच्या तावडीत सापडली तर जो टाकतील वलपाटून. वलपाटून म्हणजे? अरे म्हणजे वलपाटून. ए विकी, खरंच एवढी रिस्क आहे का रे? तुला जर एवढी भीती वाटत असेल ना तर नको येऊस तू. थांब. नाही नाही मी येतोय, पण हे बघ ना कसं बोलतायत. रिस्क तिथे पण आहे तिथे पण आहे. हो हो बरोबर आहे त्याचं. चला ना. अरे माझं ऐका. तुला खरंच यायचं असेल तर ठरव लवकर, नाही तर आम्ही निघालो. नाही मी येतोय. येतो आम्ही. चलो चल. बसा. सावकाश जा रे यार. काय कळत नाही मला. चला रे नीट जा. सावकाश चालव ना गाडी. अरे जाऊ नका. माझं ऐका. अरे थांब जरा. अरे माझं ऐका. त्याचं काय?
महारुद्रा वज्र हनुमान मारुती मनारी अंजनी सुता सुकर्ता दुःखहर्ता हर्ता विघ्नाची. काळजी करू नको सायली, तुम्हाला सुखरूप पोहोचवणं ही जबाबदारी माझी. बाय द वे, मी काहीच मुद्दा म्हणून करत नव्हतो याची खात्री पटली ना तुला? सॉरी. विक्रांत विक्रांत प्लीज हळू चालव. खड्डा दिसला नाही मला. रोहिणी, आर यू ओके? नाही नाही मी ठीक आहे, पण हळू चालव. हा हो हो, सॉरी. काही नाही हा बाळा, काही नाही झालं. आता घाबरायचं नाही. आता घरीच जायचं की नाही आपल्याला? मम्मा आहे ना, घाबरायचं नाही हा अजिबात. मम्मा आहे. ए कुणीतरी माझा विचार करा रे. ठीक आहे, तू तर फट्टूच आहेस. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. अरे अरे या रोहिणीची कमालच आहे. इथे भीतीने माझी फाटली आहे आणि ही घोरते. अरे दमली असेल रे बिचारी, खूप दगदग झाली आहे. मलाही आता गरगरत आहे. कधी एकदा घरी पोचतोय असं झालंय मला. डोंट वरी सायली, आपण लवकरच या जंगलातून बाहेर पडणार आहोत. काय झालं तुला बोंबलायला? काही नाही, रोहिणीचा हात होता. मला वाटलं. तुला काय वाटतं ते नको सांगूस. तुझं ना अख्खा आयुष्य घाबरण्यात गेलंय. तू शांतपणे मागे झोप आणि मला शांतपणे गाडी चालवू दे आता. काय रे? ए विकी, आता काय? एक शंका होती. खरंच आपल्याला नीलांबरीने ते बोलवलं असेल तर ती सहजासहजी आपल्याला बाहेर जाऊ देईल? बोलला. तुझी जीभच काळी. मला वाटलंच तू असं काहीतरी बोलणार, म्हणून मी तुला मगाशी तिथे झोपायला सांगत होतो.